हे नांदगाव येथील शेतकरी आहे, त्यांची काय समस्या आहे ते आपण जाणून घेण्यासाठी यांच्या वावरामध्ये शेतामध्ये उपस्थित आहोत। हे जे दिसत आहे आपल्याला शेड, हे शेड यांच्या शेतामध्ये एका कंपनीने घेतलं होतं आणि काम पूर्ण झाल्यानंतर या शेताला दुरुस्त करून देऊ असं त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं। परंतु इथे बघता आहोत आपण सर्व सिमेंट रोड, सिमेंट काँक्रीटचा सडा पसरलेला दिसतो आहे आणि आता शेतकऱ्यांची सीझन सुरू झालेली आहे शेतीची, परंतु या कंपनीने आतापर्यंत या शेतकऱ्याला न्याय दिलेला नाही आहे। त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे त्यांचं। शेतकरी आहेत, तुमचं नाव काय? माझं नाव संदीप उमक आहे। माझ्या वडिलाच्या नावानं शेती आहे। तर मला म्हणायचं आहे, इथे पाईपलाईनची कंपनी नाही का ठेवण्याकरिता मी यांना किरायानं दिलो होतो। किरायानं देण्याबाबत यांनी घनेटिंगचं काम केले। घनेटिंगचं आहे म्हणलं तर कसं हे सिमेंट काँक्रीटचं काम केले माझ्या शेतामध्ये, पण मला साफ करून दिले नाही। आता बिजाई टाकण्याची वेळ आली आहे, पण मला बिजाई टाकण्याकरिता हे साफ नाही करून देत आहे, काही नाही करून देत आहे। आता मी त्यांच्या मागे धावत आहो, पण आता ते म्हणताय का मला साफ करून देत नाही म्हणून। माझ्या ॲग्रीमेंटमध्ये साफ करून देण्याची नाही का त्याची जिम्मेदारी अशी लिहिलेली होती, पण आता त्यांना कॉल करू नाही का मी त्रासून गेलो। पण आता माझे वडील आहे, वडीलही म्हणताय का मला साफ करून दे, साफ करून दे म्हणून, पण तरी पण करून देत नाही आहे। त्यांची कंपनीवाले होती साफ करून द्यायची, त्याची कबुली होती। ते मुंगणे साहेब वगैरे ते लिहिले होते, क्षीरसागर होता आणि एवढा मटेरियल वावरामध्ये पडला आहे आणि त्यांची बुद्धी नाही का आज त्यांची बुद्धी वेगळी झालेली आहे। आता हे वर हात करून राहिले आहे। जेव्हा आमच्या मागं पुढं सामान उचलून नेत होते आणि बलं ठेवलेले सुद्धा बलं चोरून त्या लोकांनी नेले आणि एक इंजाम असं लावलं का त्यांचं ते गिरीश गन काहीतरी होता, त्याच लोकांना रात्र सामान उचलून नेले आणि ते आरोप लावून म्हणजे हा काम आम्हाला करून द्यायला त्यांना दुःख लागते म्हणून ते वर हात करून एखाद्या शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याची नुकसान करून राहिले आहेत। तर आम्हाला हे काही नाही काही आम्हाला न्याय मिळला पाहिजे ह्या दृष्टिकोनानं आम्ही बोलून राहिलो। हे असं आहे साहेब, हे पूर्ण हे काय आहे तर पूर्ण रेती वगैरे सिमेंट वगैरे नाही का सगळं टाकून ठेवून दिले, साफ करून देत नाही, काही नाही। त्याच्या मागे धाव आता आम्ही त्रासून गेलेला। लोक पराठी लावत आहे, धान टाकत आहे, सगळं भिजाई वगैरे टाकत आहे, पण आम्हाला नाही का अजूनपर्यंत साफ नाही करून दिलेले आहे। तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक करून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आयसीयू कंपनी जी काही कंपनी असेल ती आणि संबंधित शासकीय विभाग यांनी याकडे लक्ष देण्याची त्यांची मागणी आहे आणि हे जे शेत सिमेंट काँक्रीटनं भरलेलं आहे ते साफ करून हे सगळं सिमेंट काँक्रीटनं भरलेलं आहे सर, सगळं सिमेंट काँक्रीटनं भरलेलं आहे। इकडे बघा, हे पूर्ण सिमेंट काँक्रीटचं आहे सर पुरा, आणि त्याच्यामध्ये पत्थर पण भरपूर आहे। 100 वेळा ब्लास्टिंग झाली, पण ते गोटे वगैरे काही नाही, साफ नाही करून दिले, काही नाही करून दिले। आम्ही बघा तुम्ही। तर अशा पद्धतीने यांची व्यथा यांनी इथे मांडलेली आहे। आता प्रशासन काय करते आणि या विभागाचे दक्ष आमदार पूर्ण सामान वगैरे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून सदर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे। तुर्तास इथेच थांबतोय, धन्यवाद।